नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत अधिक मासामध्ये काय दान करावे तर आपणास अधिक पटीने पुण्य प्राप्त होते. तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती. शास्त्राप्रमाणे मलमासाला विशेष महत्त्व आहे. याला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास या नावाने देखील ओळखले जाते. हा महिना प्रभू विष्णूंना समर्पित आहे. या महिन्यात काही वस्तू दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. तर जाणून घेऊया कोणत्या वस्तू दान केल्याने कोणते पुण्य प्राप्त होते. अधिक मासामध्ये पुस्तक दान केल्यामुळे आपणास कोणता लाभ मिळतो बघा. पुरुषोत्तम महिन्यात गरजू लोकांना म्हणजे गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकाचे दान करावे. असे केल्याने सरस्वती देवीची कृपा आपल्यावर होते आणि ज्ञान या क्षेत्रात आपली वृद्धी होते. तर मंडळी, जर आपली मुलं अभ्यास करत नसतील, अभ्यासात त्यांचं मन लागत नसेल किंवा ते अभ्यासामध्ये मागे आहेत किंवा तुमची मुलं प्रयत्न करूनही यशस्वी होत नाहीत, तर तुम्ही तुमच्या मुलाच्या हाताने अधिक महिन्यामध्ये गरजू लोकांना पुस्तकं दान करावी. असं केल्यामुळे आपल्या मुलाच्या जीवनातील अडथळे दूर होतात. अधिक महिन्यामध्ये दीपदान कसे करावे? शास्त्राप्रमाणे अधिक मास दरम्यान दीपदान करण्याचे विशेष महत्त्व आहे. दीपदान केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अंधार दूर होऊन जीवन उजळू लागतं. म्हणून मलमासात घरात आणि मंदिरात दिवे लावावे. दिवा हे ज्ञानाचे प्रतीक आहे. तर मंडळी, दिवा लावल्याने आपल्या जीवनातील अंधकार म्हणजे अडचणी, कष्ट, त्रास दूर होतात. म्हणून कोणत्याही मंदिरात जाऊन रोज अधिक मासामध्ये दिवा लावणं आवश्यक आहे. असं केल्यामुळे आपल्या जीवनातील अंधकार म्हणजे अडचणी दूर होतात. अधिक महिन्यामध्ये नारळाचा उपाय. नारळाचा संबंध देवी लक्ष्मीशी आहे. म्हणून मलमासात नारळाचे दान करावे. याने जीवनात सुख समृद्धी नांदत असते आणि देवी लक्ष्मीची कृपा आपणास प्राप्त होते. जीवनात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. म्हणून यथाशक्ती आपल्या लेकीला, आपल्या नंदेला, भाचीला किंवा पुरोहितांना, पुजाऱ्याला आपण नारळ यथाशक्ती दान करावा किंवा आपण मंदिरात नारळ दान देऊ शकता. असं केल्यामुळे आपल्या घरातील धनधान्यामध्ये बरकत येऊ लागते. पिवळे वस्त्र अधिक महिन्यात दान केल्याचे खूप महत्त्व आहे. पिवळे वस्त्र दान करण्याला अधिक महिन्यात खूप महत्त्व आहे. पुरुषोत्तम मासात पिवळ्या रंगाचे दान केल्याने विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. असं केल्याने जीवनात सकारात्मकता येते आणि आर्थिक स्थिती चांगली राहते. तर मंडळी, हा महिना विष्णू भगवान यांचा मानला जातो. या महिन्यामध्ये पिवळ्या वस्त्राचे अधिकच महत्त्व आहे. तर आपण पिवळे वस्त्र या महिन्यात घालू शकता किंवा दानसुद्धा देऊ शकता. जर तुम्ही तुमच्या घरातील लेकीला, नंदेला किंवा भाचीला, त्याचबरोबर तुम्ही कोणालाही जर वस्त्र दान करत असाल तर ते पिवळ्या रंगाचे दान केल्यामुळे आपणास अधिक फळ प्राप्त होते. कारण पिवळ्या रंगावर गुरुग्रहाचा म्हणजे विष्णू भगवान यांचा प्रभाव आहे आणि या रंगाचं वस्त्रदान केल्यामुळे आपणास अधिक पटीने विष्णू भगवानांचा आशीर्वाद प्राप्त होतो. अधिक महिन्यात भोजनदान केल्याने कोणता लाभ मिळतो बघा. मलमासात अन्नदानाचे खूप महत्त्व आहे. याने अक्षय पुण्य प्राप्त होते. याने देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. घर धनधान्याने भरून जाते. पुरुषोत्तम मासात कधीही भोजन दान करू शकता. आपण केळी देखील अधिक महिन्यात दान देऊ शकता. कारण केळी हे गुरुग्रहाचेच प्रतीक आहे. केळी दान केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. सोबतच कुटुंबातील लोकांमध्ये प्रेम सुद्धा वाढतं. तर मंडळी, अधिक मासात आंब्याचे दान करावे. असं केल्यामुळे सुद्धा तुमचा गुरुग्रह जर कुंडलीत पीडित असेल तर तो सुद्धा मजबूत होतो. अधिक मासात आंब्याचे गरजू लोकांना किंवा ब्राह्मणाला, पुजाऱ्याला दान द्यावे. असं केल्याने सुद्धा आपणास पुण्याची प्राप्ती होते. त्याचबरोबर अधिक महिन्यात अपूपदान म्हणजे अनारसे दान केल्यामुळे आपणास अखंड लक्ष्मीची व अखंड सौभाग्य प्राप्त होते. अनारसे 33 यथाशक्ती दान करावे. यामुळे आपणास अधिक पटीने फळ प्राप्त होते. अधिक महिन्यात दिवा दान केल्याचे सुद्धा खूप महत्त्व आहे. कारण आपण दिवा जेव्हा एखाद्याला दान देतो तेव्हा तो दिवा त्यांच्या घरामध्ये लावला जातो आणि जेव्हा केव्हा हा दिवा त्यांच्या घरात लावला जातो तेव्हा त्याचं फळ तुम्हाला मिळत जातं आणि देवांचा तर आशीर्वाद प्राप्तच होतो
देवाचा आशीर्वाद तर प्राप्त होतोच, पण आपणास अधिक पटीने लक्ष्मीची प्राप्तीसुद्धा होते. म्हणूनच दीपदान अवश्य अधिक महिन्यात केलं पाहिजे.